नमस्कार, मी पूजा केतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत गोकुळाष्टमी निमित्त पोह्याचे लाडू. याला गोविंद लाडूही म्हणतात. त्यासाठी मी ते साहित्य घेतलंय. 2 वाटी पोहे घेतले. ते जाडे पोहे घ्यायचे. आपण पोहे करतो, कांदे पोहे त्याचे. त्यानंतर अर्धी वाटी चणे भाजके, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, त्यानंतर ड्रायफ्रूट घ्यायचं, पाव वाटी तूप, अर्धी वाटी सुकं खोबरं हे किसून घेतलंय मी साल काढून. नंतर 1 चमचा खसखस, 1 चमचा वेलची पावडर. मी कढई इथे गरम करत ठेवले. आपण पहिले शेंगदाणे चांगले असे खरपूस भाजून घेऊया. चांगले आपण हे मंद गॅसवर असे खरपूस असे शेंगदाणे भाजून घेऊया. आपले चांगले असे खरपूस भाजले ते शेंगदाणे आपण आता काढून घेऊया. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहोत. यामध्ये आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊया. त्यामध्येच आपण खोबरं टाकणार आहोत. पण चांगलं असं भाजून घेऊया खोबरं. आपलं खोबरं आता चांगलं भाजलं आहे, हे आपण काढून घेऊया. आता आपण परत 1 चमचा तूप टाकूया. त्यामध्ये आता पोहे आपण हे भाजून घेणार आहोत. चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत पोहे आपण भाजणार आहोत. आता जास्त कलर बदलायचा नाही. पोहे आता आपले चांगले मस्त असे भाजले, ते बघा चांगले असे कुरकुरीत झाले चांगले बघा. आपण आता हे काढून घेऊया. गॅस बंद करूया आपण. आपले पोहे चांगले असे भाजले ते आता असे चांगले असे भाजायचे, असे ते चुरा व्हायला पाहिजे. म्हणजे त्यात लाडवाला टेस्ट पण छान येते. आपण आता हे ग्राइंड करून घेऊया. आपण हे पोहे मिक्सरला लावून घेतलेत. याच्यामध्ये आपण अर्धा ह्याच्यातला गूळ टाकणार आहोत. परत 1 वेळा मिक्सर फिरवून घेणार आहोत आपण. आता आपण शेंगदाणे आणि चणे भाजके आणि हा अर्धा गूळ आहे तो आपण याच्यात टाकून घेणार आहोत. हे आपण आता ग्राइंड करून घेऊया. आता आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत. हे खोबरे आहे आणि ड्रायफ्रूट्स आहे. त्यानंतर पोहे आणि गूळ बारीक केलं ते, नंतर शेंगदाणे, चणे आणि गूळ असे. याच्यामध्ये आता आपण खसखस टाकणार आहोत आणि वेलची पावडर. हे आपण सर्व आता चांगलं एकत्र करूया. आपण आता याच्यावरती ते उरलेलं तूप होतं ते आपण हे गरम करून याच्यावरती टाकणार आहोत. आणि चांगलं असं मिक्स करूया. आपण हे चांगलं असं मिक्स करून घेतले. आता आपण याचे लाडू करून घेऊया. कशा आपण
असे आपण त्याचे लाडू करून घेऊया. हे आपले तयार झालेले आहेत पोह्याचे लाडू. याला गोविंद लाडूही म्हणतात. ही तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.